बघा, शिवचरित्र म्हटलं की काही मोजक्या गोष्टी अगदी अशा मनावरती बिंबवलेल्या आहेत. अफजल खानाजवळ शाहिस्त खानाची बोटं कापली, आग्र्यावरून सुटका, मिर्झा राजांसोबतचा तह, पन्हाळ्याचा वेढा, सिद्धीसोबतचं युद्ध, बहलोल खान, ही अशी काही प्रकरणं आपल्या सगळ्यांची तोंडपाठ आहेत. पण आजच्या तारखेला मला असं वाटतं की बोलणाऱ्यांनी आणि ऐकणाऱ्यांनी सगळ्यांमध्येच एक वेगळी दृष्टी निर्माण होणं गरजेचं आहे की आपण या सगळ्या प्रसंगातनं नेमकं शिकायचं काय, शिवचरित्रातनं नेमकं घ्यायचं काय, याची समग्र दृष्टी बोलणाऱ्याकडेही असली पाहिजे आणि ऐकणाऱ्याकडेही असली पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की बऱ्याचदा काय होतं माहितीये का, महापुरुषांच्या बाबतीमध्ये कधी कधी जाणीवपूर्वक, कधीतरी अनावधानानं, कधी कधी उत्साहाच्या भरात आपण काहीतरी गरज बघतो, कधीतरी काहीतरी बोलून जातो आणि मगाशी आबा म्हटलं तसं जातीय तेढ निर्माण होते, सामाजिक ऐक्य राहत नाही. आणि छत्रपती शिवरायांच्याच बाबतीत नाही, अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये सातत्यानं असे प्रकार घडत असतात. त्यामुळे नेमकं इतिहासाकडे बघायचं कसं, किती बघायचं, याची दृष्टी आपल्यामध्ये निर्माण व्हावी लागेल. मला जर कोणी विचारलं इतिहासाकडे किती बघायचं, तर मी म्हणेल बघा, गाडी चालवताना ड्रायव्हरला जर पुढे बघायचं असेल तर पुढे बघायला मोठी काच असते, मोठी काच दिलेली असते. आणि ड्रायव्हरला जर मागे बघायचं असेल तर छोटा आरसा दिलेला असतो. पुढे बघायचं असेल तर मोठी काच आहे आणि मागे बघायचं असेल तर छोटा आरसा आहे. ड्रायव्हरनं मागे बघायचं किती, छोट्या आरशात दिसेल तेवढं. इतिहासाकडे किती मागे बघायचं, त्या छोट्या आरशात दिसेल तेवढं. तुम्ही जर मागे वळूनच पुढे चालायला लागलात तर आपण तिथे पोहोचणार कधी आहोत. म्हणून इतिहासाकडे किती बघायचं, कसं बघायचं, कोणत्या गोष्टींसाठी बघायचं, याची दृष्टी बोलणाऱ्यांमध्ये आणि ऐकणाऱ्यांमध्ये तयार व्हावी, या मताचा मी आहे. आज पंढरपुरामध्ये व्याख्यान आहे. आबामागाशी बोलताना म्हटले, तिथं त्या पायावरती जर डोकं टेकवलं तर देव विचारत नाही तो कोणत्या जातीचा आहे, कुठून आलाय, काय आलाय. ही जी सामाजिक भावना आहे, हे जे सामाजिक ऐक्य आहे, हे महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात आपल्यामध्ये निर्माण होणार आहे का? मी एक सुंदर वाक्य वाचलं होतं, ऐक्य जर नसेल तर तो देश देश उरत नाही. ऐक्याविना तो देश म्हणजे ते नेशन राहत नाही, ते फक्त पॉप्युलेशन होऊन जातं, ती फक्त एक लोकसंख्या ठरते. जर त्याला देश म्हणून संबोधायचं असेल तर ते ऐक्य आमच्यामध्ये आम्ही निर्माण करू शकलो का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आज मला शिवचरित्रातनं काय घ्यायचं या संदर्भानं 2-4 विषयांवरती मत मांडायचं. इथे जे तरुण बसलेले आहेत ना, पोरांनो, शिवाजी महाराजांच्या काळातही अनेक शूरवीर होते, अनेक योद्धे होते. मग शिवाजी राजांमधलं वेगळेपण काय होतं? अनेकांच्या मनगटात रग होती, पण शिवाजी महाराजांचं वेगळेपण हे होतं की शिवाजी महाराजांनी धाडस दाखवलं आणि तेही डोळस धाडस होतं. बघा, बाजारामध्ये सगळ्या गोष्टी विकत मिळतात, फक्त एक गोष्ट कधीच विकत मिळत नाही आणि ती म्हणजे हिम्मत. धाडस विकत मिळत नाही बाजारात. तुम्ही उद्योग व्यवसाय उभा करताय, व्यवसायासाठी लागणारं कर्ज बाजारात तुम्हाला मिळेल, बँकांमध्ये. तुम्हाला एखादा गुण तुमच्याकडे नाहीये, तुम्ही तो गुण असणारी एखादी व्यक्ती हायर करू शकाल तुमच्या व्यवसायासाठी. पण एक गोष्ट मात्र कधीच विकत मिळत नाही आणि ती म्हणजे हिम्मत विकत मिळत नाही, धाडस विकत मिळत नाही. शिवाजी महाराजांनी ते धाडस दाखवलं. या 4 यवनी 5 शाहीला सुरुंग लावायचं धाडस दाखवणारा एकही माणूस असू नये. आणि अशा वेळेस आईनं सांगितलं, शोभा, आपल्याला हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल, आपलं एक एम्पायर निर्माण करावं लागेल. सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगता यावं असं स्वराज्य आपल्याला निर्माण करावं लागेल. आऊसाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं, मुठावळल्या आणि सांगितलं, हो आऊसाहेब, रामराज्याचं मूर्तिमंत उदाहरण निर्माण करू. आणि राहिलं हिंदवी स्वराज्य.
आणि म्हणून पहिली गोष्ट जर काय घ्यायची असेल तर डोळसपणे धाडस. ते धाडस आम्हाला दाखवता येईल का? चुकीच्या गोष्टींच्या विरोधात बोलण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे का? आम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी गर्भगळीत होऊन जातो. एखादं संकट आलं की आम्ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. काय कमालीचं धाडस आहे, काय मनाची स्थिरता आहे, काय स्थित प्रज्ञता आहे छत्रपती शिवाजी राजांकडे. बघा, जेव्हा शिवाजी राजे अफजल खानाला भेटायला निघाले त्यावेळेस शिवाजी राजांच्या मनाची थोडीशी अस्वस्थता आऊसाहेबांना जाणवली. आणि आऊसाहेब म्हणाल्या, राजे अस्वस्थ होऊ नका. या भेटीमध्ये जर काही बरं वाईट झालंच तर संभाजी राजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः जिजाऊ राज्यकारभार बघल. काय म्हणायचं या धाडसाला? काय आई म्हणून काळीज आहे? राजे भिडा, जे होईल ते पाहू. काय एक आई आहे? एखादी आई म्हटली असती, राजे कुठेही अफजल खानाच्या नादाला लागता, याचा पूर्व इतिहास आपल्याला ठाऊक नाही का? कायम यानं दगा फटका केलेला आहे, याच्या बरोबर लवकर तुम्ही भेटू नका, स्वतःच्या जीवाला जपा. पण एक आई सांगते, राजे भिडा, जे होईल ते होईल बघू. जर काही बरं वाईट झालंच तर संभाजी राजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः जिजाऊ राज्य कारभार पाहिल. काय कमालीचं धाडस. मला वाटतं हे धाडस आपल्याला अंगीकारता येईल का? आणि या धाडसासाठी असं धाडस पाहिजे, फक्त ते डोळेच असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? अशी हिंमत असली पाहिजे. आणि शिवाजी राजांच्या एकंदरीतच सगळ्या इतिहासाकडे जेव्हा आपण डोळे उघडे ठेवून बघतो त्यावेळेस अशा अनेक गोष्टी जाणवतात की अरे काय हे व्यक्तिमत्व आहे, काय कमालीचे गुण आहेत आणि काय कमालीची स्थितप्रज्ञता आहे. कोणत्याही यशानं शिवाजी राजे हुरळून जात नाहीत आणि कोणत्याही अपयशानं राजे खचून जात नाहीत. ज्ञानोबरायांचा एक गोड अभंग आहे, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबराय सांगतात, या मनाला आहे ना कुठेतरी स्थिर करावं लागेल. जेव्हा तुम्ही या मनाला स्थिर कराल तेव्हा ती स्थितप्रज्ञता तुमच्याकडे येईल. बहिणाबाईंनी सांगितलं, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. काय स्थिरता आहे बघा. जेव्हा जावळीच्या मोऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं की तुम्ही परकीयांना आश्रय देणं थांबवा. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे चंद्रराव हे पद होतं आणि शिवाजी राजांच्या कृपेनं जावळीतले मोरे म्हणजे त्यांच्यामध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा शिवाजी राजांनी तो वाद मिटवला आणि आत्ताचा चंद्रराव हा राजांच्या कृपेनं ते पद भोगत होता. पण अगदी त्यावेळेला मोऱ्यांनी परकीयांना आश्रय देणं सुरू केलं. शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं, जावळीमध्ये परकीयांना आश्रय देणं थांबवा. मोऱ्यांनी उलट पत्र लिहिलं, तुम्ही सांगणारे कोण? तुम्ही नावाचे राजे आहात, आम्ही जन्मानं राजे आहोत. शंभू महाबळेश्वराच्या कृपेनं आम्ही सत्ता उपभोगतो, तुमच्या कृपेनं नाही. शिवाजी महाराजांनी दुसरं पत्र लिहिलं, ऐकलं नाही तर जावळी मारू आणि कैद करू. बघा, मोऱ्यांनी परत पत्र पाठवलं, याल जावली तर जाल गोली, जावळीत याल तर गोले जाल. या आम्ही तुमची वाट बघतोय, दारुगोळा ठासून भरलाय. आता एखाद्यानं लगेच जावळीवरती आक्रमण केलं असतं, पण शिवाजी राजे लगेच आक्रमण करत नाहीत. 4-5 महिने शांत बसतात आणि नंतर जावळीवरती आक्रमण करतात. एक प्रतापराव मोरे वाचतो आणि तो आदिलशाहला जाऊन भेटतो. ज्या दिवशी जावळी घेतली त्या दिवशी शिवाजी राजांनी काय करायला हवं होतं? सगळीकडे आनंदोत्सव. शिवाजी राजा असलं काहीच करत नाहीत. ज्या दिवशी जावळी घेतली त्या दिवशी शिवाजी राजे मोरोपंतांना सांगतात, समोरचा जो भोरप्या डोंगर आहे ना, त्या भोरप्या डोंगरावरती एक दुर्ग बांधायला घ्या. बघा, 1656च्या पूर्वार्धामध्ये जावळी घेतली, दुर्ग बांधायला सुरू केला. 1659च्या पूर्वार्धामध्ये दुर्ग बांधून पूर्ण झाला आणि 1659च्या उत्तरार्धामध्ये अफजल खानाचं संकट स्वराज्यावरती चालून आलं. आणि अफजल खानाच्या एका तुकडीचं नेतृत्व साहेब कोण करत होतं?
अफजल खानाच्या एका तुकडीचं नेतृत्व करत होता प्रतापराव मोरे. शिवाजी राजांना ठाऊक होतं हे मोरे गप बसणार नाही, आदिलशाहला जर जाऊन भेटलाय तर कधीतरी जावळीवरती चालून येईल. आणि अशा वेळेला आपला गनिमी कावा चालायचा नाही. आपल्याला जेवढी जावळी माहित आहे त्याच्या 10 पटीनं जावळी मोऱ्यांना ठाऊक आहे. आणि अशा वेळी जर लढायचं असेल, असा एखादा दुर्ग असला पाहिजे जो फक्त आपल्याला माहित आहे आणि मोऱ्यांना माहित नाही. आणि म्हणून अफजल खानाचं जे युद्ध झालं ते जाणीवपूर्वक प्रतापगडाच्या पायथ्याला घडून आणलं. काय शिवाजी राजांची गुणवत्ता, काय शिवाजी राजांचं मानसशास्त्र, काय शिवाजी राजांचं भविष्याकडे पाहण्याची दृष्टी. तुम्ही बघा, अफजल खान हा प्रचंड अहंकारी होता. तुकोबरायांचा अभंग आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. अफजल खानामध्ये इतका अहंकार होता त्यानं पत्राच्या खाली मारायला शिक्का बनवून घेतलेला होता. आणि त्या शिक्क्याचा अर्थ असा होता, ज्याला कुणाला स्वर्गात जायचंय त्यानं अफजल अफजल माळ जपा. इतका कमालीचा अहंकार. शिवाजी राजांनी त्या अहंकाराला असा वारा घातला. शिवाजी राजांनी पत्र लिहिलं, कळवलं, आम्ही तुम्हाला घाबरलेलो आहोत, आम्ही तुम्हाला मैदानामध्ये भेटू इच्छित नाहीत. बरं, वाई वगैरे 10 वर्ष सुभेदार राहिलेला अफजल खान, त्याला वाईचा चप्पा न चप्पा माहित होता. वाईमध्ये त्याला भेटणं हिताचं नाही हे शिवाजी राजांना कळलं. आणि शिवाजी राजांनी सांगितलं, आपण आम्हाला प्रतापगडावर भेटायला यावं, आम्ही आपल्याला कमालीचे घाबरलेलो आहोत. अहंकारच होता. त्याला वाटलं शिवाजी राजे घाबरलेत. प्रतापगडावरती भेटायला निघाला. 2,500-3 हजाराचं सैन्य घेऊन असा टप्प्यात आलता अफजल खान. आणि शिवाजी राजांनी वकिलाकडनं निरोप दिला, 2,500-3 हजाराचं सैन्य घेऊन वर येऊ नका, नाहीतर आम्ही तुम्हाला भेटत नाही. अफजल खानाच्या समोर पर्याय नव्हता. 3,000 सैन्य घेऊन परत खाली उतरायचं का 3,000 सैन्य इथंच ठेवायचं आणि मोजक्या लोकांना घेऊन पुढे जायचं. मोजक्या 10 लोकांना घेऊन अफजल खान शामियान्यामध्ये आला. शामियाना तर असा उभा केला होता, ऑलरेडी अफजल खान अहंकारी, प्रचंड लालची, संपत्तीचं प्रचंड आकर्षण, हिरे जडीत माणिक मोत्यांनी सजवलेला शामियाना बघितला आणि अफजल खानाचे डोळे असे विस्पारून गेले. शिवाजी राजांच्या वकिलाने सांगितलं, हे सब आपका ही होने वाला है, हे सगळं आपलंच होणार आहे. आणि त्या गुरमीमध्ये, त्या अहंकारामध्ये अफजल खान असा भेटायला गेला. शिवाजी महाराजांनी आलिंगन दिलं. अफजल खानानं शिवाजी महाराजांचं डोकं असं बगलेत पकडून दाबायला सुरुवात केली आणि ठरल्याप्रमाणे मग खंजीर उपसला, शिवाजी राजांवरती वार केला. शिवाजी राजे चिलखत घालून आलेले होते. वार केला, अंगरखा फाटला, खंदिशी आवाज झाला, चिलखतावरती वार गेला. शिवाजी राजांना कळलं दगा झालाय. लपवलेले बिछवा काढला, वाघ नखे बाजूला काढले, हे घुपसले, आतड घेऊनच मागे पडले. आणि हा जेव्हा पळून निघाला, संभाजी कावजीच्या लक्षात आलं की अफजल खान आता पळालाय. संभाजी कावजी धावत गेला, भोयांचे पाय कापले, अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि प्रतापगडावरती निघून आला. राजे जेव्हा जगदंब जगदंब करत प्रतापगडावरती गेले आणि संभाजी कावजीनं असं मुंडकं दाखवलं अफजल खानाचं, शिवाजी राजांचं प्लॅनिंग इतकं पक्क होतं. त्यांनी विचारलं, तुला सांगितलं कुणी आहे? प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली होती. सय्यद बंडा जेव्हा धावून आला आणि शिवाजी राजांनी समशर उचलली, जेव्हा महालांनी सांगितलं, राज व्हा माग, याला तर मीच बघतो की. जेव्हा महालानं दानपट्टा फिरून टाकलेल्या सय्यद बंडाचा हात असा खांद्यापासून बाजूला फेकून दिला. प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली होती. संभाजी कावजीला विचारलं, तुमच्यावर हे काम सोपवलेलं होतं का? भोयांचे पाय कापायचे, मुंडकं तोडून घेऊन यायचे. नाही पण राज, ते वाचला असतं. मग अरे वाचल कसा? जे वाघ नखे वापरले होते त्याला ऑलरेडी विष वगैरे लावलेलं होतं. तो वाचणारच नाही. जर दगा फटका झाला तर असा वार होणार की अफजल खान वाचणार नाही. याची दक्षता शिवाजी राजांनी घेतली होती. तुम्ही नीट लक्ष घ्या. तुमच्या समोर मी मोठं भाषण करेल, अंगावरती सरसरून काटे येतील, तुम्ही जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा द्याल, पण शिवाजी राजांचा एक एक गुण, एक एक पैलू तुम्ही लक्षात घ्या. काय प्लॅनिंग आहे. अफजल खान जेव्हा निघाला, तिथे प्रतापगडाच्या पायथ्याला शामियानापर्यंत पोहोचेपर्यंत शिवाजी महाराजांचे गुप्तहेर त्या सगळीकडे पेरलेले होते. अफजल खानाच्या मानसिकतेची इत्तमभूत माहिती शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होती.
आणि मग या प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग शिवाजी राजांनी केलं आणि मग अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी राजांचा हिंदुस्थानाच्या राजकारणात असा दबदबा निर्माण झाला, या अगोदर असा दबदबा शहाजी राजांचा निर्माण झाला. 1624 ला जी शहाजी राजांनी लढाई लढली पारगाव भातोडीच्या तलावामध्ये, म्हणजे शहाजी राजे बघा, आपण म्हणतो की आई वडिलांची भूमिका फार महत्वाची असते लेकरांच्या जडणघडणीमध्ये, आणि ते तितकंच खरं आहे. शिवाजी राजांमध्ये आपण स्वराज्य निर्माण करावं ही भावना जर कुणी निर्माण केली असेल ना, जितक्या महत्वाच्या आऊसाहेब आहेत अगदी तितकेच महत्वाचे शहाजी राजे सुद्धा आहेत. मुळात स्वराज्याची संकल्पना शहाजी राजांची आहे. निजामांचा वारसदार असणारा मूर्तिजा त्याला मांडीवरती घेऊन त्याला गादीवरती बसून स्वतः शहाजीराजे कारभार बघायला लागले होते. पण काही गोष्टी अशा घडल्या की हे स्वराज्य पुढे वाढवता आलं नाही, त्याला मूर्त स्वरूप देता आलं नाही. पण आपलं स्वराज्य असावं ही संकल्पना शहाजीराजांच्या मनात होती. जेव्हा आदिलशाह आणि मोगल यांनी एकत्र येऊन ठरवलं निजामशाही बुडवून टाकू, शहाजीराजांच्या मनात विचार होता निजामशाही बुडता कामा नये, निजामशाहीलाच ढाल बनू आणि आपण आपलं राज्य निर्माण करू. त्यावेळेस निजामशाही टिकली पाहिजे म्हणून शहाजीराजांनी पुढाकार घेतला. मलिक अंबरचं वय 80-82 होऊन गेलं होतं. तरणेबांड 22-23 वर्षाचे शहाजीराजे मोगल आणि आदिलशहाच्या विरोधात लढायला लागले. मेहकर नदीच्या काठावरती 80,000ची फौज येऊन ठेपलेली होती. 22,000चं सैन्य घेऊन 80,000च्या सैन्याच्या विरोधात लढायचं कसं? शहाजीराजांनी रात्रीतून पारगाव भातोडीचा तलाव फोडून टाकला आणि मोठं सैन्य वाहून गेलं. शेवटची जी झटापट झाली त्यात शहाजीराजांचे बंधू शरीफजी राजे मारले गेले, धारातीर्थी पडले. पण शहाजीराजांनी मात्र युद्ध जिंकलं आणि मग हिंदुस्थानामध्ये एक म्हण प्रचलित झाली, उत्तरेत शहाजहान आणि दक्षिणेत शहाजी. ही पकड जी निर्माण केली ना शहाजीराजांनी आणि अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजीराजांनी, बघा साहेब, पकड निर्माण झाली ना, वेळ दौडायचा नसतं. पुढच्या काही दिवसांमध्ये असं झपाट्यानं वातावरण निर्माण केलं. अफजल खानाला मारल्यानंतर पुढचे 1.25 वर्ष आऊसाहेबांची आणि शिवाजीराजांची भेट नाहीये. एखादा पोरगा म्हटला असता युद्ध जिंकलंय, हत्तीहून साखर वाटा, लगेच आईला भेटायला जातो, आऊसाहेबांचं दर्शन घेतो. पन्हाळा हातात येत नव्हता, पन्हाळा घ्यायचा होता शिवाजीराजांना. त्या दबावाचा वापर असा केला शिवाजीराजांनी, पुढच्या 18 दिवसात शिवाजीराजांनी पन्हाळा सुद्धा घेतला आणि अशी मोहीम राबवली की सगळीकडे स्वतःची एक पकड निर्माण केली. मिळालेल्या यशाचा वापर कसा करायचा आणि त्या दबाव तंत्रातून कसे बाकीच्या सत्ता स्थानं काबीज करायची हे शिवाजीराजांकडनं शिकलं पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं, शिवाजीराजे यशानं हुरळून जात नाहीत आणि अपयशानं खचून पण जात नाहीत. अफजल खानाला मारल्यानंतर प्रचंड यश संपादन केलं आणि त्या दबावाचा वापरही केला. पण मिर्झा राजे जेव्हा चालून आले आणि मिर्झा राजेंच्या सोबत जो तह झाला, काय अवस्था असेल राजांच्या मनाची. मोठं अपयश होतं, मोठं संकट होतं. मिर्झा राजेच्या सोबत एवढ्या मोठ्या सैन्यासमोर आज जर मैदानात लढायला गेलो तर जनतेचा हाल होणार आहे, सर्वसामान्य जनता त्यात होरपळून जाणार आहे. आणि अशा प्रसंगी आपण 2 पावलं माघार घेतली पाहिजे. प्रत्येक वेळेस भिडायचं नसतं, प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं नसतं. कधीतरी 2 पावलं माघार घ्यायची असते आणि वेळ बघून कार्यक्रम करायचा असतो. हे शिवाजीराजांकडनं शिकावं. मिर्झा राजेसोबत तह झाला, 23 किल्ले दिले. बरं, 23 किल्ले नुसते देऊन थांबले नाहीत. मिर्झा राजेच्या सूचनेनुसार औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. बरं, भेटायला जाताना एकटे जाऊ शकले असते, पण जाताना एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आता मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्या सोबत. घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे, आप इतने छोटे हो पर हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे?
एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढा एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. हे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगांना शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही व्यवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आणि उर्मी आहे ना, मला वाटतं ती आपण शिवचरित्रातनं शिकली पाहिजे. काय कमालीचं संकट आहे हो, पण अशा संकटाच्या प्रसंगी सुद्धा शिवाजीराजे गर्भगळीत होत नाही. औरंगजेबाला भेटायला जाताना 23 किल्ले दिले, पण उरलेले जे जे किल्ले आहेत ना, भेटायला जाताना उरलेल्या सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट दिली आहे. सगळीकडे व्यवस्था आहे का, धान्याचा साठा आहे का, शस्त्रास्त्र आहेत का, सैन्य मजबूत आहे का. एखादा राजा म्हटला असता आता 23 दिलेत आणि एवढे उरलेत, आल्यावर बघू काय असते ते. पण उरलेला माझा प्रत्येक किल्ला तो मजबूत असला पाहिजे याची पाहणी केली आणि मग भेटायला गेले. बरं, तिथं भेटायला गेल्यानंतर शिवाजी राजांचा जाणीवपूर्वक अपमान केला गेला. मिर्झा राजेंचा मुलगा रामसिंग याच्यावर जबाबदारी होती स्वागताची, पण रामसिंग स्वागताला जाऊ नये याची काळजी औरंगजेबानं घेतली. औरंगजेबानं रामसिंगाला वेगळ्या कामामध्ये अडकवलं आणि रामसिंगानं एका साध्या माणसाला शिवाजी राजांचं स्वागत करायला पाठवलं. अरे, एक राजा येतोय आणि त्याचं स्वागत करायला कुणी रामसिंगानं जाऊ नये, औरंगजेबाची कुणी माणसं येऊ नयेत. राजांचा अपमान सुरू झाला. राजांना उभं केलं सरदारांच्या रांगेत. आणि बघा गंमत काय, तिथं आलमगीर, औरंगजेब स्वतःला आलमगीर समजायचं. आलम म्हणजे विश्व, हे विश्व गिरफ्त करायला जो निघालाय तो आलमगीर. आणि त्या आलमगीरच्या समोर कुणी बोलायचं नाही, मान वर करून कुणी बोलायचं नाही. मुजरे करायचे आणि मुजरे झडले 10-12 पावलं मागे यायचं, पण औरंगजेबाला कुणी पाठ दाखवायची नाही. आवाज उंच करून आजपर्यंत कुणी त्या सभागृहात बोललेलं नव्हतं. शिवाजी राजांचा अपमान केला, राजांना सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. शिवाजी राजांनी मुजरा बिजरा तर सोडा, त्या सभागृहात रामसिंगाला जाब विचारला, आम्हाला इथं अपमान करायला बोलवलंय? अरे, जे पाठ दाखवून पळून आले त्यांच्या मागे आम्ही उभं राहायचं? जाब विचारला, मुजरा बिजरा तर काहीच नाही, ताड दिशी सभागृह सोडलं आणि तेही औरंगजेबाला अशी पाठ दाखवून. आजपर्यंत अशी मर्दुमकी आग्र्याच्या सभागृहात याआधी कुणी गाजवली नव्हती, ती गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. निघून गेले आणि निघून गेल्यानंतर औरंगजेबानं आता ठरवलं, शिवाजी राजांना आग्र्याहून सुटू द्यायचं नाही. जी जी तरुण पोरं इथं बसलेली आहेत, आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना, आता जगण्यात राम उरला नाही, आता एवढी सगळी संकट चोहू बाजूने धावून आलीत आणि आता कसं जगायचं, कसं यातनं बाहेर पडायचं, त्या वेळेस शिवचरित्रातला हा प्रसंग वाचायचा, आग्र्याहून सुटका. औरंगजेबानं कैदेत टाकले शिवाजी राजांना. बरं, शिवाजी राजे महाराष्ट्रापासून किती दूर आहेत, परकीयांच्या गोटात, आणि तिथून निघायचं कसं? शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली, प्लॅनिंग केलं, प्रत्येक गोष्टीचा वापर केला, प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. जे जे रिसोर्सेस उपलब्ध होते त्या सगळ्या रिसोर्सेस इतकं प्रॉपर वेने युटिलायझेशन केलं. औरंगजेबाच्या नाकावर टिचून शिवाजी राजे कधी महाराष्ट्रात निघून आले औरंगजेबाला सुद्धा कळलं नाही. आणि प्रत्येक गोष्टीचं काय प्लॅनिंग होतो. संभाजी राजांना मथुरेमध्ये ठेवलं आणि जेव्हा इकडे गडावर पोहोचले सगळीकडे बातमी पसरवली की संभाजी राजे गेले, आणि ही बातमी औरंगजेबाला कळावी आणि औरंगजेबाने संभाजी राजांची शोध मोहीम थांबवावी यासाठी संभाजी राजांचे मरणोत्तर सगळे विधी केले शिवाजी राजांनी. काय बाप म्हणून शिवाजी राजांच्या मनाला वाटलं असेल मला सांगा. आणि म्हणून ही सगळी संकट शिवाजी राजांनी कशा पद्धतीने त्याला सामोरं गेले हे आपण समजून घ्यायला नको. आपण छोटी छोटी संकट आली की गर्भगळीत होऊन जातो, आत्महत्यांचा मार्ग स्वीकारतो. खचायचं नाही, लढायचं. किती किती उदाहरण आहेत. आज आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये अपयश आलं, आपण खचून जातो. समाजकारणामध्ये 4 लोकांनी नावं ठेवली, आपण खचून जातो. मला वाटतं असं न खचता
संकटांच्या समोर कसं उभं राहायचं, वेळ प्रसंगी 2 पावलं माघार घेऊन कशी झेप घ्यायची ना, हे छत्रपती शिवाजी राजांकडनं शिकलं पाहिजे. म्हणून शिवाजी राजांच्या अनेक गुण आहेत. आणि आज जर आपल्याला कशाची गरज असेल तर ती म्हणजे सामाजिक ऐक्याची. ते सामाजिक ऐक्य निर्माण व्हावं यासाठी आपण काही नव्यानं प्रयत्न करत आहोत का? मी जसं मगाशी म्हटलं की इथं पंढरपुरात आल्यानंतर पांडुरंग आपल्याला आपली जात विचारत नाही. तर असं ह्या सामाजिक पातळीवरतीची ही जी एकता अपेक्षित आहे त्याची सुरुवात आपल्याला आपल्या गावापासून पंढरपुरापासून करता येईल का? जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एकमेकाकडे बघतो का? जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे आणि हृदयात वात्सल्य आहे ना, तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं आणि हृदयातलं वात्सल्य संपलं ना, त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. अहो, गाडगे बाबा जर पंढरपूरमध्ये आले, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये खराटा घ्यायच्या हातात आणि सगळं पंढरपूर स्वच्छ करायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, आणि लोकांना सांगायचे कमरेवर हात देऊन विटेवर उभा असणारा पांडुरंग ही घाण काढायला येणार नाही. बापू हो, आपली घाण आपल्याला काढावी लागेल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. पंढरपुरामध्ये अगोदर खराट्यानं गाव स्वच्छ करायचं, मग कीर्तनातून लोकांची मनं स्वच्छ करायची आणि मग त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. मला वाटतं हे सामाजिक ऐक्य, निसर्ग, समाज, सार्वजनिक स्वच्छता अशा कितीतरी विषयांना संतांनी हात घातला. बरं, या मातीला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी लोकांनी रक्त सांडलं. आज आपली जबाबदारी काय? आज आपल्याला कोणाला लगेच सीमेवर जाऊन लढायचंय का? आता आपल्याला सीमेवर जाऊन लढायचं नाही. आता बाहेरून येणाऱ्या शत्रूला लढण्यासाठी स्वतंत्र आपली आपली यंत्रणा आहे. सैन्य तिथे सीमेवरती सज्ज आहे, संशोधक वेगवेगळ्या पातळींवरती काम करतात. आता तुमची माझी जबाबदारी आहे की सामाजिक एकोपा ठेवणं. तुमची माझी जबाबदारी आहे. शिवाजी राजांनी, संभाजी राजांनी आपलं रक्त या मातीमध्ये सांडलं, कितीतरी मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी उभं केलेलं स्वराज्य टिकावं, समृद्ध व्हावं, बहरावं, याच्यासाठी सामाजिक एकोपा निर्माण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि आज आपण इतके तुलनेमध्ये आहोत. नाही, आपलीच मानसिक स्थिती इतकी वाईट आहे. आपण समाज विमाज कधी विचार करणार आहोत? आपण आपल्याच टेन्शन मध्ये आहोत. आपण सामाजिक बाबतीत कधी विचार करणार आहोत? आमच्याकडे ना एक जणानं बंगला बांधलाय बरं का, 10-12 कोटी रुपये खर्च केलेत बंगल्याला. आणि साहेब, मी त्याच्या घरी गेलो का ते अर्धा तास आधी मला बंगल्याविषयी सांगते. ते म्हणणार टाईल्स इकडून आणल्यात, कर्टन इकडून आणलेत, हे इकडून आणले. बरं, त्याचं कष्टानं बांधलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला त्याचं आकर्षण वाटणं, त्याला त्याचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. आपण पण त्याच्या आनंदामध्ये आनंद घ्या. काहींना खोड असते, म्हणजे कुणी काही चांगलं सांगायला लागलं का एक जण म्हणणार ते बंगला लय भारी आहे बरं का, पण जरा दिशा बघून घ्या, जरा ते किचनचं बघून घ्या. म्हणजे त्याला ते 10-12 कोटीच्या बंगल्याचं काय नाही, ते दिवसभर त्या माणसानं सांगितलं त्यातच अडकून राहते. हे काका घरी गेलं का मला अर्धा तास बंगल्याविषयी सांगतात आणि मग पुढच्या विषयावर बोलायला. आता मलाही सवय होऊन गेली. आता मी पण त्यांच्याकडे गेलो, मी त्यांना सांगतो काका ते जरा बंगल्याचं सांगा बरं, मला वेगळ्या विषयावर बोलायचं. काल परवा मी गेलो, काका एकही शब्द बंगल्यावर बोलायला तयार नाही. म्हणलं काका काय झालं, बंगल्याविषयी तुम्ही काय बोलायला तयार नाही? अहो म्हणले आता बंगल्यात राहिलंय काय, म्हणजे आहे तसाच आहे. कुणी म्हणाल कालच बांधलाय. अहो अजून कुठं रंग फिका झाला नाही, कुठं फरशीचा तुकडा दिसत नाही, नवीन काही गोष्टी आणलेल्या दिसतात. नाही हो म्हणले, बंगल्यात आता काय उरलं नाही. म्हणलं झालं काय? काय सांगायचंय म्हणले, शेजारच्यानं आपल्यापेक्षा मोठा बंगला बांधला म्हणले, आता आपल्या बंगल्यात काहीच राहिलं नाही. काय कमालीची अस्वस्थता आहे ही. अस्वस्थता आपली आपल्यापाशीच इतकी आहे. आपण कधी सामाजिक विषयांवरती चर्चा करणार आहोत आणि कधी बोलणार आहोत? मानसिक पातळीवरती बघा, शारीरिक स्वास्थ्य जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच आजच्या काळात मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून काही परिवर्तन जर करायचं असेल तर आम्ही मानसिक स्वास्थ्य जपतो का? मला वाटतं याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. शिवाजी महाराजांचं मानसिकरित्या, शिवाजी महाराजांची जर तुम्ही अवस्था बघितली, कोणत्याही संकटात ते खचून जात नाहीत. कितीतरी संकट आली, त्या संकटांच्या समोर कसं सामोरं जायचं हे मात्र आपल्याला शिवाजी राजांच्या इतिहासातनं पाहायला मिळतं. मला आणखी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची.
शिवचरित्रातनं 3 गोष्टींवरती आपण विचार करू. पहिली गोष्ट ती म्हणजे निसर्ग, दुसरी गोष्ट ती म्हणजे समाज, आणि तिसरी आणि तितकीच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थकारण. निसर्ग का? शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढाया गनिमी कावा आणि निसर्गाशी धरून आहेत. केवळ लढायांसाठी म्हणून निसर्ग नाही. आज आपल्याला चांगलं आयुष्य जर जगायचं असेल तर आज आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्याला पत्र लिहिलेली आहेत. शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय त्याची झाडं तोडू नका. काही कामाची झाडं तोडायची असतील तर शेतकऱ्याला मोबदला द्या. 4 झाडं तोडली तर 8 झाडं लावण्याचं नियोजन करा. खेड शिवापूर मध्ये शिवाजी महाराजांना आमराई उभी करायची होती. शिवाजी राजांनी तिथल्या पाटलाला पत्र लिहिलंय, आमराई करायची आहे, अगोदर पाण्याची सुविधा करा. पाण्याची सोय केली आणि मग आमराई उभी केली. आपल्याकडे काय किती चिंतन आहे निसर्गाविषयी. आपणही झाडं लावतो, नाही असं नाही, पण खरं सांगा बरं, आपण लावलेली झाडं किती टिकली हो? आपण वाढदिवसाला झाड लावायचं, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, चौथ्या दिवशी झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो, झाड फक्त नवीन असतं. म्हणजे वाढदिवसाला सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. आम्ही कोणाला फसवायला निघालेलो? आज जर आपण निसर्गासोबत जुळून घेतलं नाही, शिवाजी राजांनी निसर्गासोबत जुळून घेतलं आणि निसर्गानं त्यांना त्यांच्या प्रत्येक युद्धनीतीमध्ये साथ दिली. आज जर आपण निसर्गासोबत जुळून घेतलं नाही, कोट्यवधी रुपये असतील आपल्याकडे, पण आपल्याकडे आरोग्य नसेल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतात. 5वीला सटवाई पुसताना त्याच्याऐवजी चिप पुजायची एक. आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. बाजारामध्ये चिप येतील, त्या चिप मध्ये 50 गोळ्या टाकायच्या, चिप मनगटात बसून टाकायची. आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 ह्या. वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत जाणार. बरं, ते लय टेन्शन घेऊ नका, चिप लय महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळेल. आणि शासनानं जर ठरवलं तर लाडक्या बहिणींना कुपनावर. कुठे घेऊन चाललोय आपण आपल्या आरोग्याला? कुठे घेऊन चाललोय आपण एकंदरीत निसर्ग पर्यावरण या विषयांना? अरे, शिवाजी महाराज शेतकऱ्याला पत्र लिहितात, रात्री झोपताना दिवा विझवा, तेलाच्या वासानं एखादा उंदीर पळत येईल, वात दातात पकडेल, पळत सुटेल, गवताची एखादी काडी पेट घेईल, पाहता पाहता अख्खी गंज पेट घेईल. नैसर्गिक स्रोतांचं जतन करा. शेकडो वर्षापूर्वी शिवरायांना कळलं, आम्हाला अजून समजलेलं नाही. आम्ही एक नदी नीट ठेवली नाही. मला आठवतंय, गावाकडे जर गेलो गुडघे टेकून नदीला पाणी पित होतो. इथं तुम्ही जर कोणी गुरामागे गेला असाल कधी, तर त्या शेतकऱ्यानं, त्या गुराख्यानं गुरं चारायची कुरणात, येताना नदीला पाणी पाजायचं आणि ज्या नदीवर गुरं पाणी प्यायची तिथंच गुराखी असा गुडघे टेकवायचा, पाणी पुढे ढकलायचं, झऱ्याला तोंड लावायचं आणि पाणी प्यायचं. आज मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. एक तरी नदी आम्ही नीट ठेवली का? आज जाईल तिथं पाण्याची बाटली घेऊन जायची वेळ आली. ज्यानं कुणी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी वेड्यात काढलं असेल. अरे, आमचं दूध 20 रुपये लिटरनं जाईना, तू पाणी 20 रुपये लिटरनं विकतो. पण त्या शहाण्या माणसाला माहित होतं, माणसं एवढी वेडी आहेत ती निसर्गाला खराब करणार आणि एक दिवस पाणी विकत घेऊन प्यावं लागणार. मला आठवतंय, लग्न कार्याला गेलं, टँकर असायचा, ट्रॅक्टर असायचा, तिथं तोट्या बिट्या लावलेल्या असायच्या, तिथं ते लाल पिवळे निळे वेगवेगळे ग्लास ठेवलेले असायचे. एसटी स्टँडला तुटीला असं हात लावून पाणी पिलेले आपल्यापैकी किती जण आहेत? बहुतांशी लोक तिथं पाणी पिले. आता कुठं पाणी पिताय का? पटकन म्हणताय पाण्याची बाटली आण. कार्यक्रमात सुद्धा पाण्याची बाटली असते. पूर्वी तांब्या असायचा,
फुलपात्र असायचं. शिक्षणाधिकारी साहेब, आता कुठं तुमच्या कार्यक्रमात तांब्यान फुलपात्र असतंय का? आणि तुम्ही ठेवलं तर कोण पिईल का? आता सगळीकडे पाण्याची बाटली आहे. मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारीन साखरपुड्यात असन, टिळ्या बिळ्याला असते अजून. आणि काही दिवसानं तिथं पण नसणार. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. तुमच्या मनात जी येते माझ्या मनात, ते गुरुजीन तुमचं तुम्ही बघा. कुठे घेऊन चाललो आम्ही एकंदरीत सगळ्या निसर्गाला? दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असल्या मस्कस तरी तुम्ही रोज बाहेर काढायच्या नाही. ऑड डे गाड्या बाहेर काढा. 1 तारखेला काढली ना, आता 2 ला नाही काढता येणार, 3 तारखेला. का? काय दिल्लीच्या हवेची परिस्थिती हो आज? आज आपण आपली आपली पाण्याची बाटली घेऊन जातो. एक दिवस असेल दिल्लीला जायचंय ना, आपला सिलेंडर घ्यावं. जी परिस्थिती हवेची दिल्लीची आहे तीच मुंबईची, तीच उद्या पुण्यावरून पंढरपूरला यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी युद्ध, लढाया, स्वराज्य हे सगळं करत असताना काय काय शिवाजी राजांचं व्यक्तिमत्व आहे बघा. एकीकडे इथं जगायचं पडलंय लोकांना. ज्या लोकांच्या मानगुटीवरती तलवारी ठेवल्यात त्या माणसांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी शिवाजी राजे शमशेर उचलतात, अहोरात्र या सगळ्या शाह्यांच्या विरोधात लढतात. आणि त्याच वेळेला म्हणजे एकीकडे स्वराज्य निर्माण करण्यासाठी शमशेर हातात घ्यायची, रात्रंदिवस लढायचं, आणि त्याच वेळेला शिवाजी राजे निसर्ग, पर्यावरण, समाज, अर्थकारण, व्यापार, भाषा, संशोधन, शेतकरी अशा कितीतरी विषयांवरती काम करतात. शिवाजी राजे म्हणजे फक्त ढाल तलवारीचा इतिहास नाहीये. शिवाजी राजे उत्तम प्रशासक आहेत. आणि म्हणून त्यांची प्रशासकीय व्यूहरचना, त्यांची प्रशासन चालवण्याची पद्धत आपण समजून घ्यायला हवी. काय न्याय व्यवस्था आहे तुम्ही बघा. खंडोजी खोपडे जेव्हा परकीयांच्या गोटात गेला आणि मग परत शिवाजी राजांकडे कसं यायचं, कान्होजी जेधेंनी मध्यस्थी केली. यायचा, मुजरा करायचा, निघून जायचं. शिवाजी राजांनी सांगितलं, उजवा हात तोडा आणि डावा पाय काढा. परक्यांच्या गोटात जे पाऊल टाकलं तेवढा पाऊल तोडला, आणि स्वकीयांच्या विरोधात ज्या हातात शमशेर घेतली तेवढा हात तोडला. रांझ्याच्या पाटलानं एका मुलीवर अन्याय अत्याचार केला. शिवाजी राजांनी सांगितलं, जा रे पाटलाला घेऊन या. 2 मावळे गेले, पाटलाला निरोप दिला. शिवाजी राजांनी बोलवले. पाटील म्हणला, तुमच्या राजाला सांगा आम्ही तुम्हाला राज मानत नाहीत. मावळे आले, राजांना सांगितलं, राज पाटील मगरूर आहे. झालं काय? ते म्हणताय, मी शिवाजी राजाला राजाच मानत नाही. बर असं? शिवाजी राजांनी मावळ्यांकडे बघितलं, म्हणले, कमरेची तलवार काय नुसती शोभेची होय? अरे काढायची की शमशेर आणि मुसक्या बांधून आणायचा पाटील. हे 50 मावळ्यांनी घोड्याला टाचा घातल्या. 50 मावळे गेले. रांझ्याचा पाटील असा बांधून आणला समोर. आणि शिवाजी राजांच्या समोर जेव्हा गयावया करायला लागला, शिवाजी राजांनी सांगितलं, ती पोरगी जेव्हा किंचाळत असेल, ओरडत असेल, तेव्हा तिचा आवाज तुझ्या कानापर्यंत आला नाही. याचे दोन्ही हात तोडा, दोन्ही पाय काढा, आणि हो गाढवाव बसून पाठवा गावाला. शेवटी पाटील आहेत, रुबाबात गेलं पाहिजेत. रांझ्याच्या पाटलाचे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय काढले. आणि एका मुलीसाठी, अरे स्त्रियांकडे जर वरती डोळे करून बघितलं तर त्याचे डोळे काढा असा आदेश छत्रपती शिवाजी राजांनी दिला. धर्माच्या नावानं जर कुणी बेदिली माजू पाहत असेल तर त्याला मुसक्या बांधून दरबारात हजर करा असा फरमान छत्रपती शिवाजी राजांनी काढला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तरी त्याची गय करू नका असा फरमान शिवाजी राजांनी काढला. काय न्याय व्यवस्था आहे? काय कुणाची टाप आहे या न्यायाच्या विरोधामध्ये काही काम करायची? मला वाटतं अशी न्याय व्यवस्था आम्हाला निर्माण करता येईल का? म्हणून प्रशासनात काम करणाऱ्या, राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे. आपल्याला या शिवचरित्रातनं नेमकं घ्यायचं काय? शिवाजी राजांचे नेमके कोणते गुण आपण अंगीकारायचे? शिवाजी राजांकडनं आपण नेमकं शिकायचं काय? मला वाटतं याच्यावरती आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुला मुलींना मला आवर्जून सांगायचं आहे, शिवाजी महाराजांकडनं काय शिकायचं ते ठरवा. धाडस दाखवा, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. शेती जरी करायची ना, मजबूत शेती करा. शिवाजी राजांच्या काळात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलेलं तुम्हाला बघायला मिळणार नाही. संकट नव्हती का?
दुष्काळ वगैरे अशी संकट येत होती, पण त्यातून मार्ग काढावा. अरे ज्याला बैल जोडी नाही त्याला बैल जोडी द्या, ज्याला बियाणं नाही त्याला बियाणं द्या, ज्याला जमीन नाही त्याला कसायला जमीन द्या. शिवाजी राजांचं हे धोरण होतं शेतकऱ्याच्या प्रती. आता शेतकऱ्याला कष्ट करता येतं, घाम गाळता येतो, त्याला बिचाऱ्याला दिवसभर राबत असतो, पण त्याला त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळत नाही, त्याच्या कष्टाला सन्मान मिळत नाही. मला असं नेहमी वाटतं आबा, शेतकऱ्याच्या घामाला कष्टाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी नुसते कष्ट नाही, त्या कष्टाला आहे ना थोडी व्यवसायाची जोड असली पाहिजे. मला सांगा, बटाटा किती रुपये किलोने विकत आणता बाजारातनं? 10-20 रुपये किलोनं तुम्हाला बटाटे मिळतात बाजारामध्ये. आणि वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला आणता रे पोरांनो? 5 रुपयाला. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 5. बाकी सगळी हवा आहे. पैसे हवेचे आहेत साहेब. आपल्याला हवा करता आली पाहिजे. आपण कष्ट करतो, हवा करायला कमी पडतो. आणि हवा जर करायची असेल तर त्याला ज्ञान सोडून दुसरा पर्याय नाही. डोळे सताड उघडे ठेवून आपण समाजाकडे बघितलं पाहिजे. काय मार्केट कसं बदलतंय. आता तुमच्या माझ्या उद्योग व्यवसाय व्यापाराला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं मार्केट कॅप्चर केलं. आपल्याला आपली सोलकडी, आपल्याला आपला उसाचा रस, आपल्याला आपले फ्रेश ज्युसेस, आपल्याला ताक, लस्सी, का जगभरामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळवून देता आली नाही. आपण मार्केटिंग मध्ये कमी पडतो. आपल्या पोरांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. अरे 60-70 वर्ष गेली आपल्याला हे कळायला, पाणी पाटाला द्यायचं नसतं, पाणी पिकाला द्यायचं असतं. आपण गाणी बिनी ऐकत पाटानी पाणी देत बसलो. मग कळालं पाणी पिकाला द्यायचं असतं, आपण ठिबक बिबक सारख्या सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. एवढासा देश आहे इस्रायल, शेतीच्या बाबतीत कुठे निघून गेला. किती दिवस आपण सांगायचं भारत हा कृषी प्रधान देश आहे, भारत हा कृषी प्रधान नव्हे, भारत हा कृषी समृद्ध देश आहे, असं सांगायची वेळ आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. काय होतं 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. जपान, हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं होतं. असं कंबरड